पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा निकाल लागलाय। प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादीचे विराज लांडे त्या ठिकाणी विजय झालेले आहेत। वडील माझ्यासोबत आहेत। खर तर तुम्ही सुद्धा पालिकेत नेतृत्व केला, चिरंजीव त्या ठिकाणी विजय झालाय, काय भावना आहेत? चांगल्या भावना आहे आणि तू माझ्यापेक्षा जास्त काम करीन आणि लोकांचे हात जोडूनच काम करतो। काय शुभेच्छा काय द्याल? शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या नवीन यंग जनरेशन आहे ना, त्यामुळे ते काम करणार सगळ्यांचं। पहिल्यापासून तो काम करत आला ना, आता काम करणार आहे, तू रात्रंदिवस सगळ्यांना मदत करणार आहे। खर तर जो काही प्रचार प्रसार सुरू होता निवडणुकीच्या एकंदरीत कालावधीमध्ये, तुम्ही त्या ठिकाणी सक्रिय सहभागी होतात, अनेक कार्यक्रमांना तुम्ही त्या ठिकाणी संबोधित केलं। काय कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली गेली? आमच्याकडं 9 वर्षे कुणी आलंच नाही, त्यांनी कुठली कामं केली नाही। लांडेवाडीमध्ये त्यांनी कुठं ड्रेनेजचं कामं केले नाही, कुठलीच कामं केली नाही। त्यांनी फक्त पैसे गोळा केले। जे स्टँडिंग चेअरमन होते, जे लोंढे आमच्या समोर होते। काय आता तुम्हाला कामाचा अनुभव आहे पालिकेतला, कसं मार्गदर्शन राहील? नाही, नवीन सगळे आता जी नवीन पिढी निघाली ती कामं करणार भरपूर आणि काहीच अडचण येणार नाही। रात्रंदिवस विराज हा काम करणारा माणूस आहे, मला माहिती आहे, म्हणजे तो काम करणार आहे आणि असं मांड्या आणि दंड थोपून काम करणार नाही, हात जोडून काम करणार आहे, असा विषय आमचा। इतरही काही आहे त्यांच्याशी बोलूयात। काय विजयाचं श्रेय कुणाला द्याल? तसं पाहिलं तर भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटील यांचं घराणं हे सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक या सर्वच कार्यक्रमात अग्रेसर असं घराणं पिंपरी चिंचवड शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित आहे। आणि या घराण्याचा वारसा कुणीतरी पुढे चालवायचं म्हणून त्यांच्या घरातला एक तरुण कार्यकर्ता समाजसेवेच्या माध्यमातून एक चांगलं काम करून समाजाशी चांगलं वागणूक त्याची असल्यामुळं त्याला जनतेने कौल दिलेला आहे। काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली? नाही, विकासाच्याच मुद्द्यावर तो काम करणार आहे की तो त्याला संधी दिली तर एक चांगल्या प्रकारचा प्रभाग, एक मॉडेल पिंपरी चिंचवड मध्ये प्रभाग करण्याचं त्याचं काम राहील आणि तो चांगलं काम करेल याची मला खात्री आहे। खरं तर ओव्हरऑल जर पाहिलं तर या प्रभागामध्ये 3-1 असं हे झालेलं आहे, त्याच्याकडे कसं पाहता? नाही, तसं नाही। काय लांडे घराणं हे सामाजिक, राजकीय आणि सर्वांशी जरी सत्तेत असून नसून ते सतत काम करतात आणि काम करणं घराणं असल्यामुळे जनतेने त्यांना कौल दिलेलं आहे।